त्याच्यानंतर तुमचं आजचं निवेदन घेऊन एक 8-15 दिवसातून ग्रामसभा लावू. समजा बायचं आहे तुम्ही आता कॅन्सल करून टाका. समजा बायचं आहे सगळं घ्या आता ग्रामसभा बाहेर घ्यायची आपल्याला. समजा बायचं तुम्ही प्रशिक्षणाला देऊ. निवेदन सुद्धा तुमच्या बरोबर मी घेतो, तुम्ही घ्यायचं दाखवू. परमिशन दिली सरपंचानं त्यावेळेस महिला ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे. ग्रामसभा घेतली का त्यांनी विचारलं मग मुलाची लग्न होईना का? आजार पडायला लागली कुणाला बघायचं? आई बाप्पा आलीच बघायची कोणी बघताय दुसरं का पैसा खर्च नसतो लेकरं आज दैपळमध्ये तुम्ही सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये महिला आलता, नेमकं कशासाठी आलता महिला इथं? चिपुडी म्हणजे दारूच्या व्यसनावरती चाललेली आहे, त्याच्यामुळे ते बिघडत चाललेली आहे. आपल्या गावात भरपूर बार झालेत, आणखी नवीन बार व्हायला लागले. आणि काही महिलांचं म्हणणं होतं की फक्त नवीन बार बंद करायचे, पण आता बाकीच्या महिलांचं सगळंच असं म्हणणं आलं की सगळेच बार बंद करायचे, गावात दारूबंदी करायची असं म्हणणं होतं. म्हणून आज बायकाचं जमलं होतं. मग काय म्हणले सरपंच, काय म्हणले तुम्हाला, काय सांगितलं? सरपंचांनी म्हणले तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला, भरपूर करतो की आम्ही बंद करू. इथून पुढे देणार नाहीत म्हणले लायसन तर, आणि मागितले आहे तर तुम्ही पुढाकार करा, आम्ही बंद करतो. किती महिलाच्या सह्या आहेत आज? 90 महिलांच्या सर्व. बरं, आता तुम्ही गावात जनजागृती करणार का मग महिला जाऊन? हो करणार. त्यासाठी पुढाकार घेणार तुम्ही? त्यांनी एक अर्ज दिला आहे, म्हणजे त्यांच्या कानावर माहिती गेली की गावामध्ये नवीन लेडीज बार आणि महिला डान्स बार आणि नवीन बिअर बार व्हायला लागलेले आहेत. नवीन परमिशन ग्रामपंचायतीला त्यांनी विनंती केली की नवीन कुठल्याही प्रकारची परमिशन देऊ नका. आणि दुसरा अर्ज आणि तुझे आलते? आणि दुसरा अर्ज आणखी दिला आहे, जे जुने बार आहेत, त्याचे दुकान आहे, त्याच्यामध्ये बिअर शॉपी आहे, ते पण बंद करण्यासाठी त्यांनी एक अर्ज दिलेला आहे. ग्रामपंचायत म्हणली त्याच्यावर लवकरच स्वच्छ पावलं उचलली जातात. तुमचं नाव काय? प्रशांत बासलवणे. आज आमची प्रतिमा मासिक बैठक होती. त्या नियोजनानुसार आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्यासह उपस्थित असताना महिलांचा मोर्चा या ग्रामपंचायत कार्यालयावर आला. साधारणतः 70-80 महिला एकत्र येऊन त्यांनी 2 अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत. पहिल्या अर्जामध्ये त्यांचा असा उल्लेख आहे की दैपळ गावामध्ये इथून पुढं कुठल्याही प्रकारचं दारूचं म्हणजेच बिअर बार असेल किंवा लोकनाट्य कला केंद्र असेल किंवा लेडीज बार असेल याची परवानगी देण्यात येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा एक अर्ज होता. त्या अर्जाचा आम्ही आजच्या मासिक बैठकीत लगेच निर्णय घेऊन मासिक बैठकीचा ठराव त्यांना देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढं आमचा कार्यकाल असेपर्यंत कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये बिअर बार असेल, लेडीज बिअर बार असेल किंवा कला केंद्र असेल याला कोणत्याही पद्धतीनं परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांनी दुसरा एक अर्ज दिलेला आहे की जे मागील दारूचे व्यवसाय आहेत, बिअर बार असतील किंवा देशी दारू दुकान असेल,
हे संपूर्णपणे आडवी बाटली करण्याचा ठराव त्यांनी आम्हाला मागत होत्या. त्यांच्या विनंती अर्जानुसार काही 8-10 दिवसामध्ये त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या नियोजनानुसार, आपण महिलांच्या नियोजनानुसार या ठिकाणी गावाची एक ग्रामसभा महिलांची फक्त आणि फक्त दारूबंदीसाठी लावणार आहोत, ज्यामध्ये बहुसंख्य महिला आल्या तर त्यांच्या नियोजनानुसार गावामधील सगळी दारूबंदी केली जाईल. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्याला ग्रामपंचायत 100% सहकार्य करणार आहे, अशा पद्धतीचं आश्वासन मी ग्रामपंचायतच्या सरपंच या नात्यानं सर्व सदस्याला विश्वासात घेऊन दिलेलं आहे. गावातली सर्व महिला आज सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतीमध्ये हजर झाल्या आहेत. त्यांनी आमच्याकडे 2 अर्ज दिले आहेत. त्यांचं एका अर्जात असं म्हणणं आहे की मौजे दहिपळ गावात बिअर बार, लेडीज बिअर बार, कला केंद्र याला ग्रामपंचायतीनं परवानगी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं प्रकारे ग्रामपंचायतीनं कुठल्याही एनओसी दिलेलं नाही. आणि दुसरा एक अर्ज महिलांचा असा आहे की गावातली पूर्ण दारूबंदी करावी. त्यावर सरपंच व मी असं त्यांना आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये ग्रामसभा लवकरात लवकर महिला ग्रामसभा घेऊ. महिला ग्रामसभेला महिला उपस्थित जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत. त्यांनी उपस्थित होऊन आम्ही ठराव पास करू. तसंच कलेक्टर ऑफिस, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, व्हिडिओ यांच्यामार्फत जसं आपल्याला दारूबंदी करता येईल तसं त्यांच्या सहकार्याने दारूबंदी करता येईल असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे. आपलं पूर्ण सहकार्य राहील का या काळात? 100% सहकार्य राहील.